जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर तुम्हाला चिकनचा पिवळा रस्सा किंवा चिकन सूप प्यायला नक्कीच आवडत असेल। आता श्रावण महिना यायला 2 ते 3 दिवस उरलेले आहेत, तर चला आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला चिकनचा पिवळा रस्सा कसा तयार करायचा ते जस्ट शेअर करते। हे चिकन सूप मी माझ्या बाळासाठी तयार करणार होते, त्याच्यामुळे आदल्या रात्रीच मी चिकन स्वच्छ धुवून मस्त मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्याच्यासाठी आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि लिंबू रस लावून ठेवला होता। आता सूपसाठी मी एवढ्या चिकनमधले काही बोन्स असलेले चिकनचे पीस बाजूला काढून घेतले। राहिलेल्या चिकनची मी भाजी तयार करून घेणार होते। तर चला आता इथे मी सूप तयार करायला घेतलेला आहे। त्याच्यासाठी मी एक पेस्ट तयार करणार आहे। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे। छान अशी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट आपण ऑलरेडी लावलेलं आहे चिकन मॅरिनेट करताना, त्याच्यामुळे इथे मी ते टाकलेलं नाहीये। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये सगळे खडे गरम मसाले याच्यामध्ये आपण छान असे फ्राय करून घेणार आहे। त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र छान असं गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपण जी मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार केली होती ना, ती आपण याच्यामध्ये छान अशी गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घेणार आहे। त्याला छान असं तेल सुटल्यानंतर जे चिकनचे पीस आहेत ते याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा ह्या चिकनला पाणी सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। मीठ ऑलरेडी टाकलं होतं, हळदही ऑलरेडी टाकलेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा टाकायची काही गरज नाही आहे। आता याच्यावर मी थोडा वेळ झाकणसुद्धा ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सुद्धा वरून ॲड करायचं आहे। हे सूप छान असं घट्टसर होण्यासाठी याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे। त्याच्यासाठी एका वाटीमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ही कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आहे ती या सूपमध्ये ॲड करायची आहे आणि छान अशी एक उकळी फुटून द्यायची आहे। याच्यामुळे आपलं जे सूप आहे ना ते थोडंसं घट्टसर होतं। तर चला आता मी कुकरच्या भांड्यामध्ये हे जे आपलं सगळं काही चिकन सूप आहे ना ते ॲड करून घेतलेलं आहे। थोडंसं मला मिठाची गरज लागत होती कारण आपण वरून पाणी ॲड केलं होतं, तर त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। आणि आता कुकर गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये खाली पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये हे कुकरचं भांडं आपण याच्यामध्ये ठेवून देणार आहे। मस्त 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि सूप बघू शकता तुम्ही, खूप मस्त असं आपलं सूप इथे तयार झालेलं आहे। आता इथे मी लहान बाळासाठी करत होते ना, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये असं काहीच नाही आहे, म्हणजे कांदा नाही, टोमॅटो नाही, काहीच नाही। त्याला आरामात तो पिऊ शकतो। असं छान असं स्मूदी टेक्स्चरचं आपलं हे चिकन सूप तयार झालेलं आहे। कोथिंबीर वगैरे टाकून तुम्ही सर्व करू शकता। तर चला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपले सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।